नमस्कार. शतकानुशतकं आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवापाड जपून न्यायासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी अविरत झगडणाऱ्या स्त्री शक्तीत माझ्यासारख्या भाविक, श्रद्धाळू, विवेकी मनाला देव भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे मी नतमस्तक होते. भारतीय स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. या स्त्री शक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार ही खरंच आपल्या स्त्री जीवनाची सोबत आहे. अगणित गुणांचा मनोज्ञ संगम करून विधात्याने स्त्रीमूर्ती घडवली. स्त्री म्हणजे मानवी जीवनाच्या, मानवी संस्कृतीच्या अग्रभागी लिहिलेला श्रीकार. स्त्री हा समाज जीवनाचा, सांस्कृतिक जीवनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्कृती जपण्यात, वाढवण्यात स्त्री अग्रेसर असते. कुटुंब, समाज, संस्कृती यांचा केंद्रबिंदू, आधारबिंदू म्हणजे स्त्री. स्त्रीच्या समाजातील दर्जावरून संस्कृतीच्या अंतरंगाची ओळख होते. या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनक्षम आहे. बदल नैसर्गिक आहेत. काळाच्या परिवर्तनात बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कुठलाही बदल व्यक्तिसापेक्ष नसतो, तर त्याची व्याप्ती प्रचंड असते. अविरत फिरणारे हे कालचक्र कोणी थांबवू शकत नाही. या कालचक्राच्या फिरण्याला अंत नाही, मध्य नाही आणि प्रारंभही नाही. काळाच्या या झंझावातात युगच्या युग गडप होतात. व्यक्ती येतात आणि जातात. कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. कारण कुणाचं कुणावाचून अडत नाही, नडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. या कटू सत्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. काळाच्या तुफानी वेगात चांगलं आणि वाईट सारं काही भस्मसात होऊन जातं. उरतो तो फक्त त्यांचा वेग. हे सत्य मान्य करून सुद्धा काळाच्या या तुफानी वेगावर प्रयत्नशील मात करून त्यावर आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारी माणसं होऊन गेली, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही नक्की असणार आहेत. अशांपुढे काळही स्तब्ध होतो. आदराने वंदन करतो. त्यांचे गोडवे गातो. वेदकाळापासून संत काळापर्यंत स्त्री जीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढउतार आपल्याला दिसतात. वेदकालीन स्त्री जीवन अत्यंत समृद्ध होतं. स्त्री स्वयंप्रकाशित होती. तिच्या विकासाला पूर्ण वाव होता. तिला खूप अधिकार होते. वेदकालीन समाज स्त्रीकडे व्यापक दृष्टिकोनातून बघायचा. वेदकाळाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे बौद्धिक, आध्यात्मिक, शैक्षणिक जीवन जगण्याचा अधिकार दिला. वेदकाळात स्त्री पुरुष समानता होती. स्त्री जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे वेदकाळात उर्वशी, आपाला, सूर्या, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या असंख्य तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या. वेदकालीन स्त्रीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली. वेदकालीन पार्श्वभूमी पाहताना रामायण, महाभारतकालीन स्त्री जीवन पूर्वकालीन स्त्री जीवनापेक्षा निकृष्ट झाल्यासारखं दिसतं. सीता, द्रौपदी यांच्या जीवनाची फरफट स्त्री जीवनाची आगतिकता समजायला पुरेशी बोलकी आहे. स्त्रीची बाणेदार वृत्ती काळानुसार कमी कमी होत गेली. प्राचीन काळी असलेली स्त्रीची व्यथा नंतरच्या काळात वाढल्यासारखी वाटते. धर्मशास्त्रात पुरुषांना प्राधान्य मिळाल्यामुळे स्त्रिया बंधनात अडकल्या. या बंधनांमुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जाही खालावला. स्त्री जीवन संकुचित झालं. पुराण काळ म्हणजे स्त्री जीवनातील अंधार कोठडी. अनेक व्रतवैकल्यांच्या जाचात स्त्रिया परावलंबी होऊन गेल्या. स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा तर विसरच पडला.
नको हा स्त्री जन्म असा सूर कानावर पडायला लागला. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास हा दिलासा ज्ञानेश्वरकालीन संतांनी स्त्रीला दिला. स्त्री जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप या विचारांपासून संतांनी स्त्रियांना दूर नेलं. मुक्तीची कवाडं मोकळी केली. मुक्ती म्हणजे आनंदाचा मार्ग. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. अनाथ स्त्रीला आधार देण्यासाठी कणखर नसणाऱ्या समाज मनाला संतांनी माणुसकीचा धर्म सांगितला. पराभूत समाज मनाला खूप मोठा आधार दिला. अनाथ स्त्रीला समाज आधार द्यायला समर्थ नव्हता. अशा वेळेला संतांनी तिला आधार दिला, विश्वास दिला. कौटुंबिक, सामाजिक, जाचक बंधनांच्या गुलामगिरीतून स्त्री जीवनाची सुटका केली. तुम्ही देवावर प्रेम करा. प्रेम म्हणजेच भक्ती. त्या देवाला जीव लावा. प्रेमाने जग जिंकता येतं हा प्रेमाचा म्हणजे भक्तीचा दृष्टिकोन संतांनी शिकवला. संतांच्या स्त्रीविषयक उदात्त भव्य दिव्य दृष्टिकोनामुळे स्त्रीला विकासाची संधी मिळाली आणि भक्ती मार्गावरून जाताना आपल्याला प्रत्यक्ष देव भेटतो हा दिलासा मिळाला. आणि त्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया भक्तिमार्गाच्या वाटेने अमरपदी जाऊन पोचल्या. आधुनिक काळात स्त्रियांची प्रगती नक्की कौतुकास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने तिच्या गुणांनी प्रयत्नांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. असंख्य स्त्रिया आज अभिमानास्पद कार्य करत आहेत. आजची यशस्वी स्त्री गतकालीन स्त्रियांच्या भरभक्कम खांद्यावर उभी आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक उगवत्या पिढीने मावळत्या पिढीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता भाव मनात ठेवायला पाहिजे. परिस्थिती बदलते, गरजा बदलतात, तरी काही शाश्वत मूल्य मात्र चिरंतन असतात. अशा शाश्वत मूल्यांची जपणूक करून उगवत्या पिढीचा जीवनमार्ग सतत प्रकाशमान ठेवणारी कितीतरी स्त्री जीवनं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. ती जाणून घेतली ना की आपल्याच जीवनाला आधार वाटतो, दिशा सापडल्याचा आनंद मिळतो. जीवनातील नागमोडी वळणांवरून त्याची सोबत मिळते. कृतकृत्य मनाला आशीर्वादाची गरज वाटते. मग संवेदनशील मन म्हणतं, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी स्त्रीत्व जपून आकाशझेप घेण्यासाठी तुझे आशीर्वाद पाहिजेत. स्त्रीपणात सृजनाच्या नवीन नवीन दिशा आहेत. स्त्रीत्व तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध कसं होणार? सृजनाच्या ध्यासात क्षणोक्षणी मरावं लागतं. स्त्री जीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया म्हणजे दीपस्तंभ वाटतात. त्यांचं जीवन समजून घेताना आपणच आपल्यात डोकावतो. मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. या शोधात स्त्रीजन्म सार्थकी लावण्याची हाक कानी पडते. नवी जाग येते. माणुसकीचं अजरामर सत्य कानात मनात घुमायला लागतं. आणि माणुसकीची मिठी घातली की सुखिया झाला या शब्दांचा अर्थ उमजतो. अहंकार गळून पडतो. आनंदाच्या सरी बरसतात. आणि मग स्त्री शक्तीचा मन जागर करायला लागतं. नव्या जुन्या सीमेवर माझे मज गाव दिसे, संस्कृती मी जपणार, स्त्री माझे नाव असे. असे गौरवाचे उद्गार मन गायला लागतं. महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर समजून घेताना आणि समजून तो जागर करताना या स्त्री जीवनाचे 2 डोळे मला अंतर्मुख करून गेले. एक डोळा त्यांनी प्राप्त केलेला ज्ञानाचा आणि दुसरा डोळा त्यांच्या संवेदनशील मनाचा.
ज्ञानाचा डोळा विचार करायला शिकवतो. त्यामुळे जीवन प्रगल्भ आणि व्यापक होतं. तर संवेदनेचा डोळा अंतरंगात प्रेमाचा आणि मायेचा दिवा लावतो. याची तीव्रतेने मला जाणीव झाली आणि या जाणीवेमुळे त्यांचं जीवन समजून घेणं सोपं वाटलं. अशा ह्या स्त्री शक्तीला वंदन करताना माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या रूपाने व्यक्त करते. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, मानवा मिळाली अमर गाणी. तू धात्री, तू रमा रमणी, तू दुर्गा, तू काली, तू रणरागिणी. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू आदिशक्ती, तू महाशक्ती. गुण गाऊन तुझे देवी महादेवी, किती तरले या भवसागरी देवी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. जन्म घेता नररत्ने, देव उजवे तुझ्या कुशीतुनी. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. समर्पण तडजोड पराक्रम तू. तूच तर सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या या एका व्याख्यानमालेत आपण 9 स्त्रियांचा त्यांचा जीवनातला प्रवास कसा आहे, त्यांना काय काय अडचणी त्यात आल्या, त्या अडचणींवर सहजपणे मात करून त्यांनी आपला प्रवास प्रगतीच्या दिशेने कसा नेला याचा आढावा आपण घेणार आहोत. स्त्री शक्तीचा जागर या व्याख्यानमालेतलं हे 6वं पुष्प तुकाराम महाराजांची शिष्या योगिनी बहिणाबाई. महाभारतात एक प्रसंग असा आहे की यक्षराज धर्मराजाला 100 प्रश्न विचारतो. यक्षाचे प्रश्न म्हटलं की त्यात ज्ञानबाची मेघ असणारच. हे ओळखून धर्मराज यक्षाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक आणि मार्मिक देतो. त्यात एक प्रश्न असा होता की कहा दिक्, दिशा कोणती. धर्मराज तत्क्षणी उत्तरतो संतो दिक्. संत ज्या दिशेने जातात ती आपल्या जीवनाची खरी दिशा. त्यांच्या विचारांच्या दिशेने म्हणजे त्यांच्या पाऊलखुणांवरून जर आपण गेलो तर आपण जीवनात आनंदी यशस्वी होऊ हे अगदी नक्की. संतांच्या विचारांची सोबत म्हणजेच सत्संग. आपण खरंच भाग्यवान आहोत की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, भक्तराज नामदेव, शांती ब्रह्म एकनाथ, जगद्गुरू तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांचे मौलिक ग्रंथ, त्यांचे दैनंदिन जीवनाला उपयोगी ठरणारे असंख्य विचार आपल्या सोबतील आहेत. हे 5 संत म्हणजे महाराष्ट्राचे 5 वेद. भागवत धर्माची ध्वजा नित्य तळपत ठेवणारे हे 5 संत म्हणजे खरंच महाराष्ट्राचं भूषण आहेत. त्या संतांचं आणि त्यांच्या देवकार्याचं महत्त्व एका अभंगात एकत्रित गुंफून तो अभंग लोकप्रियतेच्या कळसावर पोचवणारी संत बहिणाबाई संत कवयित्रींच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळवून गेली. बहिणाबाई असं म्हणते, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, तेणे केलासे विस्तार.
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा. 17व्या शतकातील संत कवयित्री बहिणाबाई आपल्या अभंगातून स्वतःची सगळी हकीकत सांगते. आपल्या आयुष्यातील घटना अभंगात सांगून तिने जणू काही स्वतःचं आत्मचरित्रच लिहिलं आहे. मृत्यूला न घाबरणारी, मृत्यूच्या दारी उभी असताना 12 पूर्वजन्मांचा वृत्तांत कथन करणारी, साक्षात मृत्यूचा अनुभव सांगू शकणारी ही अतिमानवी योगिनी आहे. बहिणाबाईंनी आपली चरित्र कहाणी आपण स्वतःच सांगितल्यामुळे इतरत्र त्याचा शोध आपल्याला घ्यायला लागत नाही. तिच्या जीवनाचा पूर्ण वेध जरी तिने घेतलेला नसला तरी ठळक प्रसंगांवरून तिची संघर्ष कथा आपल्याला समजते. अगस्ती ऋषींच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवगावी आऊजी कुलकर्णी आणि जानकीबाई यांच्या पोटी बहिणाबाईचा जन्म झाला. दोघंही निस्सीम शिवभक्त होते. शिवाच्या प्रसाद रूपाने या दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. कुळाचं कल्याण करणारी ही कन्या म्हणजे बहिणाबाई. ज्योतिषाने ही देवलसी होऊन दीर्घायुषी होईल असं सांगितलं. देवलसी म्हणजे देवाचं पिसं लागलेली देववेडी. लहानपणापासून भातुकली, खेळ या गोष्टीत तिचं मन कधी रमलं नाही. शंकराच्या देवळात डोळे मिटून मनोभावे त्याची प्रार्थना करताना तिचं मन एकाग्र होऊन जायचं. कथा, कीर्तन, नामस्मरण या गोष्टी तिला मनापासून आवडायच्या. ओम नमः शिवाय हा जप ती मनोभावे तासनतास करायची. देवलसी वृत्तीची बहिणाबाई अवघी 3 वर्षाची असताना तिचा विवाह 30 वर्षाच्या बिजवराशी झाला. बहिणाबाई भक्तिमार्गी तर तिचे पती रत्नाकर पाठक उर्फ गंगाधर भक्तिमार्गाला विरोध करून शक्तीची उपासना करणारे होते. रत्नाकर पाठक वृत्तीने भिक्षुक, ज्योतिषाचा धंदा करणारे हे कर्मठ ब्राह्मण. बहिणाबाई स्वभावाने शांत, सोज्वळ, सोशिक, तर रत्नाकर पाठक म्हणजे अग्नी जैसा तामसी. त्यामुळे सहजीवनाच्या सुरुवातीपासून 2 विरोधी विसंगत सूर एकत्र आले आणि तिच्या जीवनातली संघर्षाला सुरुवात झाली. आपल्या सासरचे सगळे रीतिरिवाज, पद्धती पाळण्याचा ती प्रयत्न करायची. पती आज्ञा पाळण्याचा, पतिसेवा करण्याचा संस्कार तिच्या मनावर दृढ होता. सोशिक, संस्कारक्षम बहिणाबाईच्या सहजीवनाची सुरुवातीची 8-10 वर्ष दिशाहीन भटकंतीत गेली. भाऊबंदकी आणि कर्ज यामुळे बहिणाबाईच्या आईवडिलांना एका रात्रीत गाव सोडावं लागलं. या त्यांच्या संकटात रत्नाकर पाठक आपल्या पत्नीसह सासूसासऱ्यांच्या मदतीला होते. गाव सोडल्यानंतर या सगळ्यांची पायी तीर्थयात्रा सुरू झाली. महादेव तीर्थ, पंढरपूर, शिंगणापूर, रहीमपूर, कोल्हापूर आणि देहू अशा भ्रमंतीत सगळ्यांना अतिकष्ट सोसावे लागले. कोरान्न भिक्षेवर त्यांनी आपले दिवस काढले. जगण्यासाठी असंख्य प्रकारचे कष्ट त्यांच्या वाट्याला आले. कष्टात खरा कस लागतो. परिस्थिती माणसाला घडवते याची प्रचिती या काळात बहिणाबाईंना येत होती. कष्टात देव भेटतो. कष्टात स्वतःची खरी ओळख होते. कोल्हापूर मुक्कामी कृष्ण भक्त जयराम स्वामींची कीर्तनं ऐकताना बहिणाबाई स्वतःला विसरून जायची. कीर्तनातली कथा, त्यातलं तत्त्वज्ञान तिला अंतर्मुख करायचं.
या अंतर्मुखतेमुळे आत्मज्ञानाची पहाट झाली. ज्ञानाच्या वाटा समृद्ध झाल्या आणि आत्मज्ञानामुळे विरक्ती आपोआप यायला लागली. भक्ती मार्गाच्या वाटेने तिचा प्रवास सुरू झाला. संत तुकारामांचे स्वप्नात दर्शन झालं. गुरुमंत्र मिळाला. पती पत्नीत मतभेद आणि संघर्ष सुरू झाला. या संघर्षात तिने पातिव्रत्य राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. देहूला प्रत्यक्ष तुकारामांची भेट झाली. देहू गावी काशी आणि विठ्ठल या 2 अपत्यांची ती माता झाली. तुकारामांच्या प्रत्यक्ष भेटीत तिची प्रतिभा फुलली. काव्याचं वरदान तिला मिळालं. आयुष्याच्या संध्याकाळी ती पतिदेवाबरोबर शिऊर या गावी आली. ती अखेरपर्यंत तिथेच होती. वयाच्या 72व्या वर्षी तृप्त कृतार्थ मनाने ती मृत्यूला सामोरी गेली. प्रपंच व परमार्थ चालवी समान, तिनेच गगन झेली येले. प्रपंच व परमार्थ यांचा योग्य तो मेळ घालून भागवत धर्माची ध्वजा उंच फडकवणाऱ्या बहिणाबाईचं नाव संत मंडळीत फार वरच्या पदावर आहे. बहिणाबाईच्या आत्मपर अभंगातून तिची चरित्रगाथा आपल्याला उलगडता येते. तिचे अभंग म्हणजेच तिची चरित्र कहाणी. मराठीत समग्रपणे आत्मकथा लिहिणारी बहिणाबाई ही पहिली स्त्री. बहिणाबाईंनी आपली ही आत्मकथा अत्यंत सरळ पारदर्शी मनाने आपल्याला सांगितली आहे. अलिप्त मनाने तटस्थ वृत्तीने लिहिलेली 53 अभंगांची ही आत्मकथा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वाटते. वस्तुनिष्ठ निवेदनामुळे यात आत्मस्तुती आणि आत्मनिंदा दोन्हीलाही वाव नाही. यात बालवयापासून भोगाव्या लागणाऱ्या संघर्षमय सांसारिक जीवनाबद्दल कुठे तक्रार नाही, सहानुभूतीचा सूरही नाही. बहिणाबाईचा भक्तिभाव अत्यंत श्रेष्ठ होता. तिचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. याबद्दलही ती स्वतः काहीच कुठे लिहित नाही. संयम हा या आत्मकथेचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. लहानपणापासून बहिणाबाईच्या मनात ईश्वर भेटीची आस होती. वातावरण कितीही प्रतिकूल असलं, विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागलं, तरी तिची शांत वृत्ती कायम होती. पंढरपुरी विठ्ठल मूर्तीच्या दर्शनाने जणू तिला असा संदेश मिळाला की तू नित्य भक्तिमार्गाने जा, त्यातच तुझं कल्याण आहे. ती कोल्हापूरला आल्यावर बैरमभटांच्या शेजारी ती राहत होती. बैरमभटांच्या घरी कीर्तन, प्रवचन, कथा हे वारंवार चालायचं. कथा कीर्तनाला ती आवर्जून जायची. त्यात तिचं मन खूप रमायचं, एकरूप होऊन जायचं. याच काळात कोल्हापूरला तिची भेट जयराम गोसावी या संत महात्म्यांशी झाली. जयराम स्वामींच्या कथा कीर्तनाचा आस्वाद ती घ्यायची. त्यांच्याबद्दल तिच्या मनात आत्यंतिक आदर होता. हरिकथेत तिच्या कानावरून तुकाराम महाराजांचे अभंग गेले. या अभंगातून ती अंतर्मुख होऊन गेली. या अभंगांचा कर्ता तुकोबाराय हेच आपले गुरु असं तिला तेव्हापासूनच वाटायला लागलं. पण आपली प्रत्यक्ष भेट कशी आणि कधी होणार? आपल्यासारख्या सामान्य संसारी स्त्रीचा शिष्य म्हणून तुकोबाराय स्वीकार करतील का? तिने मनोमन तुकोबारायांना आपलं गुरुपद बहाल केलं. तिच्या मनाला गुरुभेटीचा ध्यास लागला. तुकोबांचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथेमध्ये. तुकोबाची भेटी होईल तो क्षण, वैकुंठा समान
होय मन. तुकोबांची कानी ऐकेन हरिकथा, राहे त्या भीतरी ग्रहा माझी. बहेणी म्हणे तुका गुरु सहोदर, भेटता अपार सुख आहे. गुरु भेटीचा मनाला ध्यास लागला. एका अभंगात ती सांगते की कार्तिक वद्य पंचमी रविवार शके 1568 या दिवशी तुकोबांनी आपल्याला स्वप्नात येऊन गुरुमंत्र दिला. तेव्हा बहिणाबाई 18 वर्षांच्या होत्या. तेव्हा अकस्मातच 7व्या दिनी नामसंकीर्तन घोषयुक्त. ठेवून या कर मस्तकी बोलिला, मंत्र सांगितला कर्णरंध्री. म्याही पायावर ते ठेविले मस्तक, दिधले पुस्तक मंत्रगीता. कार्तिकात वद्य पंचमी रविवार, स्वप्नीचा विचार गुरुकृपा. आनंदले मन चिद्रूप कोंदले, उठोनी बैसले चमत्कार. मंत्री आठवती तुकोबा स्वरूपे, स्वप्ना माझी कृपा पूर्ण केली. अमृते पाजिले चवी अनारसी, साक्ष त्याशी त्यासी मना माझी. बैरम भटांना एकदा कुणीतरी सवत्स कपिला दान केली. ती गाय तू रत्नाकर पाठकाला दान दे, असा स्वप्नस्थ दृष्टांत बैरम भटांना झाला आणि ती गाय बहिणाबाईंच्या घरी आली. या गाय वासरांवर बहिणाबाईचा जीव जडला. त्या वासरालाही बहिणाबाईंचा लळा लागला. या वासराची कथा मोठी अद्भुत आहे. ते वासरू म्हणे माणसासारखं बोलायचं. बहिणाबाईबरोबर कथा कीर्तनाला जायचं आणि तिथे शांत बसायचं. या गाय वासरावरून बहिणाबाई आणि तिचे पती रत्नाकर पाठक यांच्या वादावादी व्हायला लागल्या. कित्येकदा बहिणाबाईला मार खायला लागला. पुढे ते वासरू मेलं. दुःखाने बहिणाबाई वेडीपिशी झाली. गुरुच्या स्वप्नस्थ भेटीनंतर बहिणाबाईंच्या जीवनाला एक नवं वळण मिळालं. त्यांची विरक्ती वाढत गेली. प्रपंच का परमार्थ असा संघर्ष मनात निर्माण झाला. प्रत्यक्ष गुरु भेटीची ओढ मनाला लागली. प्रपंची राहून परमार्थ साधायचा हा निर्णय त्यांनी घेतला. सद्गुरु भ्रतार साधन भ्रतार, हा सत्य निर्धार अंतरीचा. पतीला कुठल्याही परिस्थितीत सोडून जायचं नाही असं त्यांनी मनोमन ठरवलं. पातिव्रत्य हा धर्म आहे, या संस्कारानुसार वागायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं. बहिणाबाईंना तुकोबांनी स्वप्नस्थ दृष्टांत दिला ही बातमी भाविकांना समजली आणि लोक त्यांच्या दर्शनाला गर्दी करायला लागली. लोकांना बहिणाबाईंचा मोठेपणा समजला, पटला. बहिणाबाईंना मिळणारा मोठेपणा सहन न झाल्यामुळे त्यांचे पती घरादाराचा त्याग करायचा निर्णय घेतात आणि या निर्णयाने बहिणाबाई अस्वस्थ होतात. तिच्या पतीच्या रागाचं खरं कारण निराळच आहे. जयराम स्वामींनी बहिणाबाईंना आशीर्वाद देताना आपल्या पत्नीच्या डोक्याला स्पर्श केला. ही गोष्ट पतीला न आवडणारी, सहन न होणारी. या कारणामुळे पती बहिणाबाईला मारहाण करतात. सारं काही मूकपणे सहन करायचं, गिळून टाकायचं ही कला बहिणाबाईंजवळ होती. येरू म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा, काय हिची निष्ठा देखिली. कैचे ते पुराण कैची हरिकथा, मारीन अन्यथा नव्हे येथी. प्रत्यक्ष जयराम स्वामी रत्नाकर पाठकांची समजूत घालायला आले. पत्नीचा असा छळ करणं योग्य नाही. तिच्याबद्दल मनातला संशय काढून टाका. योग भ्रष्ट हिची साधने बळकट, तू इसी कष्ट करू नको. स्वधर्मेची तुझी करील ती सेवा, उद्धरील जीवा आपुलिया. आपली बायको पुण्यवान आहे, ती कुळाचा उद्धार करेल
हे जरी खरं असलं तरी तिचा मोठेपणा म्हणजे आपला अपमान हा विचार तिच्या पतीच्या मनातून गेला नाही. बायकोला सोडून त्याग करावा असं त्यांनी नक्की ठरवलं. बहिणाबाईची द्विधा मनस्थिती झाली. वय अवघं 12. पातिव्रत्याच्या कल्पना मनात घर करून होत्या. दुसरीकडे तुकारामांबद्दलचा भक्तिभाव हीच तिची खरी कसोटी होती. भ्रतार गेलिया वैराग्य घेऊनी पांडुरंगा जगी जिणे काय. प्राणाविण देह काय पावे शोभा रात्रीविण प्रभा चंद्राची ये. भ्रतार तो जीव देह मी आपण भ्रतार कल्याण सर्व माझे. भ्रतार जीवन मी मीन तयात कैसेनी वाचत जीव माझा. भक्तिमार्गी जीवनाची आवड, विरक्तीकडे कल असूनही परंपरावादी बहिणाबाई प्रापंचिक जीवनच पसंत करतात. प्रपंचात तडजोड करण्याचा मार्ग त्या स्वीकारतात. लौकिक जीवनाचे सगळे नियम पाळून आध्यात्मिक जीवन जगणं हेच आपलं कर्तव्य आहे. पतिविरहित जीवन जगण्यातली निरर्थकता त्या जाणून आहेत. पतिव्रता धर्म पाळण्यात खरं स्त्रीत्व आहे असं त्या मनाला बजावतात. भ्रतारे वैराग्य घेतलियावरी जीव हा निर्धारी देईल मी. भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी अन्न खाय तरी मांस आम्हा. भ्रताराचे शेष न सापडे जरी पाप माझ्या शिरी त्रैलोक्याची. चित्त हे भ्रताराविण जरी जाये तरी वास होई नरकी आम्हा. भ्रतार दर्शनाविण जाय दिस तरी तेची रास पातकांची. बहेणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण ब्रह्म सनातन स्वामी माझा. भ्रताराची सेवा आम्हा तो देव हा संस्कार त्या पुसून टाकू शकत नव्हत्या. आपण स्वधर्म पाळलाच पाहिजे असं त्या मनाला निक्षून सांगतात. मनात येतं की बहिणाबाईंचं अंतर्मन तुकोबांच्या भक्ती मार्गाने धावत असताना पती हाच देव असं मानून भक्तिमार्गी मनाला लगाम कसा घातला असेल. 12 वर्षाच्या बहिणाबाईंना कुणाकडून ही शक्ती मिळाली असेल. बहिणाबाईंचा समंजसपणा, तडजोड करण्याची वृत्ती, त्यांचा पातिव्रत्य धर्म यामुळे त्यांच्या पतींमध्ये कालांतराने थोडं परिवर्तन झालं. त्यांनी तुकाराम महाराजांची निंदा केल्याची त्यांना शिक्षा मिळाली. महिनाभर त्यांच्या अंगाचा सतत दाह झाला. अन्न पाणी सुटलं आणि त्यांना पश्चात्ताप झाला. बायकोला त्रास देणं काही काळापुरतं तरी थांबलं आणि त्यांनी देहूला जाऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते देहूला गेले. तुकोबांच्या देऊळवाड्यात आनंद ओरीवर त्यांनी मुक्काम केला आणि बहिणाबाईला प्रत्यक्ष गुरु तुकोबाराय भेटले. गुरूंनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. गुरुभेटीने अंतरीचा भक्तीचा दीप उजळून निघाला. द्वैत संपून गेलं. विष्णुमय जग हा साक्षात्कार त्यांना झाला. तेव्हा बहिणाबाईंचं वय 18 होतं. सुख सुखावले कोणा सांगू गे माय जिकडे पाहे तिकडे हरी भरला आहे. गुरूंच्या सहवासात बहिणाबाईंना हाती आनंदाचा डोह गवसला. हा आनंदाचा डोह म्हणजे समाधी सुख. तुकोबांची प्रवचनं कीर्तनं ऐकणं, त्यांचा सहवास म्हणजे बहिणाबाईंसाठी परमसुख होतं. पण या सुखाला मंबाजीमुळे दृष्ट लागली. त्यांनी बहिणाबाईंच्या पतीच्या मनात नको नको त्या गोष्टी भरवल्या. आपण ब्राह्मण, तुमच्या पत्नीने
ब्राह्मण गुरु न करता एका शूद्राला गुरु मानलं. हे तुम्ही कसं सहन करता? या गोष्टीचा बहिणाबाईंना खूप त्रास झाला. या काळात बहिणाबाईंना कन्यारत्न झालं. कन्येचं नाव ठेवलं काशी. लवकरच बहिणाबाईंना देहू सोडावं लागलं. त्यांना परत दिवस राहिले आणि त्या काशीला घेऊन माहेरी मुक्कामाला गेल्या. त्यामुळे मंबाजीच्या त्रासापासून त्या दूर गेल्या. बहिणाबाईच्या अभंगात कुठेही कालखंडांचे फारसे उल्लेख नाहीत, पण एकच उल्लेख आहे. फाल्गुन वद्य द्वितीया शके 1572 इसवी सन 1650 ही तुकोबारायांची निर्वाण तिथी. त्यावेळेला बहिणाबाई देहूत नव्हत्या. त्यांनी देहू सोडलेलं होतं. कारण त्यांच्या अभंगात आपल्या गुरूंच्या निर्वाणाचं चित्र कुठेही रेखाटलेलं नाही. तुकोबांचा छंद अंतरी लागला या भावावस्थेत बहिणाबाई जगल्या. तुकोबा अंतरी प्रवेशला अशी साक्ष त्या देतात. तुकोबांनी दिलेला षडाक्षरी मंत्र राम कृष्ण हरी त्यांच्या हृदयी ठसला. अत्यंत सहज शैलीत सोपेपणाने बहिणाबाईंनी आपली कहाणी काव्यबद्ध केलेली आहे. कहाणी रूपाने आपलं जीवन, अनुभव, संत सद्गुरू, पंढरीचा पांडुरंग इत्यादी विविध विषयांबद्दल अत्यंत रसाळ वर्णन त्यांनी केलं आहे. पतिव्रता धर्माबद्दल त्यांचे अभंग अत्यंत लक्षवेधी आहेत. भक्तिमार्गी पिंड असल्यामुळे त्या नामस्मरण, भावभक्ती, संकीर्तन यांचं महत्त्व पदोपदी सांगतात. गुरु कृपेमुळे वृत्ती शांत होते. मान्य करण्याची वृत्ती वाढते. संकटांकडे बघण्याचा एक समंजस दृष्टिकोन येतो. कष्टमय जीवनात बहिणाबाईंना रामकृष्ण हरी या गुरुमंत्राचा आधार वाटला. परिस्थिती बदलत नसेल तर आपण बदलायला हवं हा समंजसपणा आणि डोळसपणा गुरुकृपेमुळे त्यांना मिळाला. पंढरीरायाच्या चिंतनात जीवनातलं सारं दैन्य सुख त्या विसरून गेल्या. माझा दीनानाथ बंधू हरी नांदे भीमा तिरी पंढरी ये हा भाव त्यांना शांती देत होता. पंढरीरायाच्या सावळ्या रूपावर त्यांचा भाव आणि जीव जडला. स्वतःला विसरून पांडुरंगमय होऊन गेलेल्या बहिणाबाई आत्मज्ञानी झाल्या आणि ज्ञानपर अभंग लिहायला लागल्या. अभंगातून तत्त्वज्ञान सांगायला लागल्या. त्यांच्या अभंगातून स्त्रीमन बोलायला लागलं. संत जनाबाईप्रमाणेच बहिणाबाईंनाही पंढरीचा विठुराया लेकूरवाळा वाटला. बहेणी म्हणे जाती नव्हेची ब्राह्मण, ब्राह्मणाची खूण वेगळीच. आता धर्म यांसी म्हणावे ब्राह्मण, तरी ते अप्रमाण दिसत असे. ज्या काळात जाती संस्था अत्यंत घट्ट होती, त्या काळात ब्राह्मण्य हे जाती धर्मापलीकडे आहे असं अत्यंत धीटपणे बहिणाबाईंनी सांगितलं. त्या म्हणतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्य मानसी, जाण वेद त्यासी प्राप्त झाले. तोची रे ब्राह्मण जाण वेद वेत्ता, आणिक तत्वता द्विजोत्तम. वर्तनात शुद्ध चारित्र्य पाहिजे, कारण चारित्र्यहीन नेतृत्व समाजाला अधोगतीला नेते. स्त्रियांशी हितगुज हे बहिणाबाईंचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. फुगडी, झिम्मा, पिंगा या रूपकातून त्यांनी हा विचार मांडला आहे. पतिव्रता धर्म आचरताना परमार्थ साधना करता येते हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलं. कुटुंब जीवनाचं केंद्र स्त्री आहे. तिच्यामुळे कुटुंब समाज संस्कारित होतो.
सामाजिक जीवन कल्याणमयी होण्यासाठी संस्कारांची नितांत गरज आहे, असं त्यांचं आग्रही मत होतं. त्यामुळे स्त्रीला महत्त्व देता यायला पाहिजे. त्यांचा भर व्यक्तीच्या चारित्र्यावर आहे. बहिणाबाईंनी तत्त्वज्ञानविषयक चिंतन खूप केले. यावरून त्यांच्या ज्ञानाची उंची, त्यांचा अधिकार आपल्याला समजतो. वेदवाङ्मय जीवनाला अत्यंत पूरक म्हणून अत्यावश्यक आहे असं त्या सांगतात. वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वहावा भार व्यर्थ, असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या त्या शिष्या आहेत. अत्यंत डोळसपणे विचारपूर्वक त्यांनी वेदांची थोरवी गायली आहे. वेदा ऐसी नाही माऊली आणिक, प्राणिया विवेक सांगितला. वेदा ऐसा कैचा बाप या जगासी, कर्मेची मोक्षासी पाठवितो. बहिणाबाईंनी वज्रसूची कोपनिषद या संस्कृत उपनिषद ग्रंथावर भाष्य केलं आहे. बहिणाबाईंनी वेद आणि उपनिषद यांचा इतका खोलवर अभ्यास कधी आणि कुठे केला असेल? गुरुमुखातून त्यांनी हे सगळं ऐकलं असेल का? बहिणाबाईची रचना विविध प्रकारांची आहे. ओव्या, पद, आरती, सौरी, श्लोक, पाळणा या साहित्य प्रकारात त्यांनी यशस्वीपणे संचार केला. नाट्यात्मक रचना या दृष्टीने प्रवृत्ती निवृत्तीचे भांडण आणि आत्मा काया भांडण हा त्यांचा भाग अत्यंत चिंतनशील आहे. त्या असं म्हणतात, देह नगरी मन राजा, राज्य चालवी आपुले, दोघी स्त्रिया तया लागे, निवृत्ती प्रवृत्ती हे भले. निवृत्ती ज्ञानाची कन्या, प्रवृत्ती अज्ञानी बोतले, सवती मत्सर दोघी तया भांडण लागले. ऐका सावध श्रोते तुम्ही, करा निबाड दोघींचा, भांडती त्या परोपरी, थोर गरजता ती वाचा. निवृत्ती न बिहे कोणा, मन भोगी प्रवृत्तीचा, तयाचिया बळे दोघी, वर्म काढती ते साच. प्रवृत्तीने व्याप केला, पुरे पठणे वसविली, देश दुर्गे नाना परी, राया पाडियेली भुली. पुत्र कन्या प्रजा कैसी, एकाएकी प्रसवली, लावण्य दाविले मना, प्रवृत्तीने ख्याती केली. मन उन्मन व्हायला हवं असं प्रवृत्ती सांगते. आपण दोघी एकाच ठिकाणी नांदणार आहोत, त्यामुळे आपण दोघींनी सुखाने नांदायला हवं. यातच आपल्या दोघींचंही हित आहे. एकमेकींची उणीदिणी काढून भांडत बसून चालणार नाही. अखेरीस बहिणाबाई निवृत्तीच्या मुखातून आपल्याला परमसत्य सांगतात. त्या असं म्हणतात, हे मन उन्मन पदाने, ज्ञाने पावसी दैव, मी कोण हे आठविता, नामे प्रवृत्ती तत्वता. मनाची उन्मन झाले, ठेवीन चरणी माथा, सवतीचा द्वैत गेला, अवघी निवृत्ती तत्वता. एकरूप दोघी झाल्या, सवती भांडता भांडता, अज्ञानाचे मूळ सांडी, आपणची द्वैत जाये. विकल्प हा स्वये तुटे, तेथे कैचे द्वैत राहे. सवती त्या एकरूप, मनपणी मन आहे. 23 ओव्यांचं प्रकरण प्रत्येकाने मुळातून वाचायला पाहिजे. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे एका मनाचं संमोहन आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणते. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर चिंतन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे.
बहिणाबाईंचा आध्यात्मिक आधार एक उंची गाठतो. याचं प्रत्यंतर अशा वेळेला येतं. जे तत्त्वज्ञान समजून घ्यायला आजही आपल्याला अवघड जातं. अवघड विषय म्हणून आपण त्या वाटेने सहसा जात नाही. संत बहिणाबाई त्या काळात अधिकारवाणीने अशा विषयांना सहजपणे स्पर्श करतात. अधिकारवाणीने बोलतात. याचं खूप आश्चर्य आणि कौतुक वाटतं. हे सगळं तत्त्वज्ञान ते कुठे शिकले असतील? त्यांनी कुठे ते सगळं वाचलं असेल? बहुधा गुरुमुखातूनच त्यांनी हे सगळं श्रवण केलं असणार. मी कोण? माझं माझ्याशी काही नातं आहे का? माझं या विश्वाशी नेमकं काय नातं आहे? परमार्थ मार्गातल्या या प्रश्नांची उकल बहिणाबाईंनी आत्मा आणि काया या प्रकरणात सहजपणे केली आहे. आत्मा आणि काया यातला वेगळेपणा जाणणं म्हणजे भगवंताकडे जायची पहिली पायरी आहे. ही पायरी ओलांडणं खूप कठीण आहे. बहिणाबाईंनी आत्मा आणि काया हे पती पत्नीतलं भांडण आहे असं विवेचन केलं आहे. हे भांडण फार काळ टिकत नाही. काया हे स्त्री रूप आहे, तर आत्मा पुरुष रूपात आहे. बहिणाबाईंचं तत्त्वज्ञानपर लेखन अत्यंत श्रेष्ठ आहे. तुकोबांनी त्यांना स्वप्नस्थ दृष्टांत दिल्यानंतर त्यांचा आत्मशोध सुरू झाला. साक्षात्कारानंतरचे अनुभव ते आपल्याला सांगतात. त्या अभंगांची उंची अलौकिक आहे. बहिणाबाई एक संसारी स्त्री असल्यामुळे अभंगात जागोजागी स्त्री विश्वातल्या प्रतिमा अगदी सहजपणे येतात. नदीवर पाणी आणायला गेल्यानंतर पाण्यात बुडणारा घट हा अनुभव नित्याचा आहे. एक कवयित्री म्हणून बहिणाबाईंची उंची अलौकिक आहे. त्यांच्या काव्यात विविध अलंकारांची पखरण आहे. दृष्टांतामुळे विषय लवकर समजतो याची जाण त्यांना आहे. देहात देव राहतो हा अवघड विषय समजून देताना त्यांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. तूप जसे क्षीरा आत, साकर उसाच्या रसात. परी पाहिजे हो ज्ञान, वस्तू प्राप्तीचे कारण. सोनियाचे हाती नग, पटसुताचे अनेक. अहो कष्टा माझी अग्नी, तिळा माझी तेल जाण. बहेनी म्हणे हेची देव, ज्ञाने विण सर्व वाव. बहिणाबाईंचं हे चरित्र जितकं अलौकिक आहे, त्याहून त्यांनी दिलेले आपल्या 12 पूर्वजन्मांची हकीकत अधिक अलौकिक आहे. आपल्या 12 पूर्वजन्मांची इतकी सविस्तर आणि मार्मिक हकीकत आजपर्यंत कोणी सांगितलेली ऐकिवात तरी नाही. मुक्ताबाईंपासून वेणाबाईंपर्यंत सगळ्या संत स्त्रियांचा असलेला पारमार्थिक अधिकार नक्कीच कौतुकास्पद आहे. तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये बहिणाबाईंचं व्यक्तिमत्व अगदी आगळंवेगळं वाटतं. मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई यांच्या अभंगात साक्षात्काराचे अभंग आहेत. बहिणाबाई श्रेष्ठ तत्त्वज्ञ साक्षात्कारी संत आहेत हे त्यांच्या अभंगातून जागोजागी जाणवतं. बहिणाबाईंना योग साधनेत उत्तम गती होती. योग सामर्थ्यामुळे निर्वाण समयी मृत्यूपूर्वी 18 दिवस आधी त्यांना आपला मृत्यू दिसला, समजला. हे सारं खूप अनाकलनीय आणि दैवी वाटतं. बहिणाबाईंना जेव्हा मृत्यूची जाणीव झाली तेव्हा त्यांचा मुलगा विठोबा त्यांच्याजवळ नव्हता. कारण त्यांची सून रुक्मिणी, विठोबाची पत्नी, हिचं देहावसन झालं होतं.
त्यामुळे मुलगा गोदातीरी शुक्ल तीर्थावर पत्नीच्या उत्तर कार्यासाठी गेला होता. बहिणाबाईंनी आपल्या मृत्यूच्या 5 दिवस आधी त्याला पत्र पाठवून रुक्मिणीचं उत्तर कार्य झाल्यावर तातडीने घरी ये असं कळवलं. आईचं पत्र येण्यापूर्वी तिच्या लेकाला विठोबाला आपल्या आईच्या अंतकाळासंबंधी स्वप्नदृष्टांत झाला होता. विठोबा घरी परत आला तेव्हा बहिणाबाई निर्वानिर्वीची भाषा करायला लागल्या आणि त्या जन्मांविषयी बोलायला लागल्या. 3 शते आणि वर्षे 51 आयुष्य निर्माण 13 जन्मी घातले स्त्री रूपे साधने हरीच्या निमाल्या मनाच्या वृत्तीजव. आता निश्चयाने सांगेन निर्धार झाले निर्विकार चित्त माझे. बहिणी म्हणे पुढे काही नाही हेत स्वरूपी निवांत चित्त माझे. हा देह जोवरी आहे तुझा जाण तोवरी तू ज्ञान साधिसील. यापुढे तुझे जन्म होती श्रेष्ठ होसी योग भ्रष्ट जन्म नाना. 3 जन्म तुझे काशी क्षेत्रवास वैराग्य मानस होतील ते. एक तू जन्मसी संन्यासी नेमस्त चित्त काही स्वस्थ होय तेथे. 5वी जन्मी 18 वर्षात तुझं विदेहत्व पूज्य होसी खरा. तया पुढे जन्म घेणे नाही कदा सांगत असे धंदा नको आता. बहिणी म्हणे तुझं जाणवेल तुझं कृपा कर बुझ गुरु खुणे. आपल्या मुलाविषयी मुलाच्या भविष्याविषयी ती सांगते. तिला डोळ्यासमोर स्पष्ट सगळं दिसतं ते ती मुखाने सांगते. अवघेची ते जन्म आठविती मज अंतरीचे गुज मृत्यूवेळा. आरसियात जैसे दिसे प्रतिमुख तैसे जन्म देख दिसती डोळा. बहिणाबाईंच्या अभंगातून त्यांचा जीवन प्रवास आपल्याला समजतो. पण खरी आत्मचरित्रकार बहिणाबाईची भेट होते मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असताना. बहिणाबाई 72 वर्षांच्या होत्या. भक्तिमार्गी परिपक्व मनाला गुरुकृपेने स्वतःचे पूर्वजन्म त्यांना दिसले, तेही 12. त्यांचं मृत्यूविषयक चिंतन अलौकिक आहे. त्यातून त्यांच्या बुद्धीची झेप आणि आवाका आपल्याला समजतो. त्यांचा अधिकारही खूप मोठा होता. मृत्यूशय्येवर 12 पूर्वजन्मांची कथा आठवणं ही गोष्ट मोठी विस्मयकारक आहे. त्यांच्या आत्मचरित्रातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 12 पूर्वजन्मांची त्यांनी सांगितलेली कहाणी. ही कहाणी म्हणजे एक चमत्कार आहे. खरं तर संत बहिणाबाई यांचं पूर्ण जीवन हाच एक चमत्कार वाटतो. संत चमत्कार कधी करत नाहीत, तर पूर्व पुण्याईमुळे दैवी शक्तीमुळे तसे प्रसंग त्यांच्या आयुष्यात सहजपणे घडतात. पारमार्थिक अधिकार मोठा असलेल्या बहिणाबाईंना आपला देहांत अश्विन शुद्ध प्रतिपदेला होणार हे 5 दिवस आधीच अंतर्ज्ञानाने समजलं होतं. विठ्ठल या आपल्या मुलाला त्यांनी तसं सांगून ठेवलं होतं. प्रणिता तीर्थावर आपले सगळे विधी करावेत, दुःख करू नये असंही बजावलं होतं. 12 जन्म आत्मज्ञानाच्या शोधात गेले. 13व्या जन्मात आत्मज्ञानाची प्रचिती आणि आता पुन्हा जन्म घेणे नाही. 13वा हा जन्म लाधले साधन तया तीर्थी स्नान जन्म नाही. 12 जन्म आपल्या आईला आठवतात याचं विठ्ठलाला मोठं कौतुक वाटलं आणि विठ्ठल आपल्या आईला
मागील जन्मांचा इतिहास सांग असं म्हणतो. ही दिव्य दृष्टी लाभलेली माऊली 12 जन्मांचा जणू चलत चित्रपट उलगडून दाखवते. अवघेचे ते जन्म आठविती मज, अंतरीचे गुज मृत्यूवेळा. मृत्यूशय्येवर असतानाच्या बहिणाबाईच्या 12 जन्मांच्या अनाकलनीय स्मृती लौकिक अनुभूतीप्रमाणे सत्य आहेत. आपल्या उंचीला त्या झेपत नाहीत, म्हणून त्यांची उपेक्षा करणं हे आपल्याच करंटेपणाचं लक्षण असू शकेल. मनाने या अनाकलनीय प्रांतात शिरणाऱ्या बहिणाबाई अन्य संत कवी कवयित्रींपेक्षा खूप निराळ्या वाटतात. आरशात जैसे प्रतिमुख दिसे, तैसे जन्म देख दिसती डोळा. तसे 12 जन्म बहिणाबाईला स्पष्टपणे आठवले. पहिला जन्म ताप्ती तिरी बेटातू गावी झाला. बापाचं नाव केदार. रूपवंती नावाच्या आईच्या पोटी माझा जन्म झाला. त्या जन्मीचं नाव वारुणी. 13व्या वर्षी मृत्यू झाला. दुसरा जन्म फल्गू नदीच्या तीरावर कुमचक्र गावी एका वैश्य कुटुंबात झाला. लग्न नाही. 28 वर्षांचं आयुष्य. गोदावरी नदीच्या उगमावरील ब्रह्मगिरीस तिसरा जन्म झाला. वर्धमान शेटी वैश्य हा माझा पिता. भामिनी ही माझी माता. माझं नाव हेमकला. 24 वर्ष जगले. पहिले 3 जन्म वैश्य कुळातले. 4था, 5वा, 6वा, 7वा जन्म गवळ्याच्या घरी कन्यारूपाने झाला. वेरुळात धर्मदत्ताच्या पोटी 8वा जन्म झाला. या जन्मी विवाहयोग होता, पण पतिसुख नसल्यामुळे वैधव्य आलं. 18 वर्षांचं आयुष्य लाभलं. 9वा जन्म इथलाच, पण अल्पायुषी. अवघं 9 वर्षाचं जीवन मला मिळालं. 10वा जन्म कौशिक ब्राह्मणाच्या घरी झाला. लग्न झालं आणि 42 वर्षांचं आयुष्य लाभलं. 3 पुत्र झाले. 11वा जन्म प्रवरा संगमी गोकर्ण नावाच्या माध्यंदिन ब्राह्मणाच्या घरी झाला. सगुणात भुजा ही माझी आई. 7व्या वर्षी योगेश्वराशी विवाह झाला. पती हाच माझा गुरु. 43 वर्षांचं आयुष्य मिळालं. शिवानंद संगमावर लाखणी नावाच्या गावी 12वा जन्म झाला. रामचंद्र जानकी हे माझे जन्मदाते. एका रामोपासक ज्योतिषाशी विवाह झाला. 36 वर्षांचं आयुष्य मिळालं. 13वा जन्म विठ्ठल तिच्या पुत्राला माहिती होता. गुरुकृपेमुळे बहिणाबाईला हे सारं कथन करण्याची शक्ती मिळाली. 13वा हा जन्म लाधलीसा आता पूर्वी योगपंथा सिद्ध केले. आता तुझं पुढं नाही जन्मयोनी, पतीच्या भजनी राही सुखे. विठोबाला अजून 5 जन्म असल्याचं या माऊलींनी सांगितलं. हे सारं सांगून बहिणाबाईचं चित्त निर्विकार झालं. वृत्ती निवल्या. गुरुप्रमाणे स्वतःचं मरण त्यांना दिसलं. मृत्यू हा आनंद सोहळा आहे. या प्रसंगी नामाचा गजर हवा. आपल्या मृत्यूचं जसं शब्दरूप चित्र त्यांनी साकार केलं, तसंच सारं घडून आलं. सद्गुरू वोवाळा वोवाळा, उजळून निज ज्योती ज्वाळा. पिंड हरपला पिंडी, तेज व्यापिले ब्रह्मांडी. शांती सुखाचे आसन, अद्वय बोधाचे पूजन. चिद्घन चिदानंद गाभा, सच्चिदानंद निजप्रभा. तेज प्रकाशले लोचनी, बहिणी हरपली चिद्घनी. घट फुटलियावरी, नभनभाचे भीतरी. ऐसा देह गेली आने, उरे स्वरूप चिद्घन. जळ आटलिया जाण, प्रतिबिंब म्हणे कोण. लागली कापुरासी, अग्निरूप नाही म्हैसी. बहिणी ऐसे ना माया, गेले ध्याऊनी अद्वया. बहिणाबाईंनी आपल्या 12 जन्मांचं नातं
13व्या जन्माशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हे सारं निवेदन संक्षिप्त रूपाने आहे. जरा घाईघाईने केल्यासारखं वाटतं. या निवेदनाचं वैशिष्ट्य असं की तपशिलावर भर देण्यापेक्षा नेमकेपणाने अनुभूती सांगितली आहे. बहिणाबाईचा 13वा जन्म पूर्वजन्मांमुळे अर्थपूर्ण वाटतो. हा 13वा जन्म म्हणजे प्रदीर्घ जीवन प्रवासाची जणू सांगता असावी. 13व्या जन्मीच्या वैराग्य वृत्तीचे धागेदोरे पूर्वजन्मात सापडतात. ऐक सावधान सांगेन आणिक, मागील ते देख सांगितले. कित्येक संदेह राहिले सांगता, त्वरा झाली चित्ता अंतकाळी. विवेक ते शास्त्र अनुभवा अंगाचा, असेल तो साचा अर्थ जाणे. अवघेची ते जन्म आठवती मज, अंतरीचे गुज मृत्यू वेळा. आरशात जैसे दिसे प्रतिमुख, तैसे जन्म देख दिसती डोळा. लटिकेची शब्द व्यवहारी मानती, मूर्खतया प्रती बोलो नये. 13 जन्मांपूर्वी आठवे समस्त, परी तैसा हेत नाही मज. बहिणाबाईंनी मृत्यूपूर्वीच्या मृत्यूचा अनुभव सहज शैलीत सांगितला आहे. बहिणाबाईंनी मृत्यूनंतरच्या उत्तर क्रियांचं व मृत्यूक्षणीच्या 5 योगांचं केलेलं वर्णन वाचल्यावर, दिव्यत्वाची प्रचिती आल्यावर अगदी सहजपणे तिच्या ज्ञानापुढे कर जुळले जातात. मृत्यूचा सोहळा मृत्यूपूर्वीच अनुभवणारी ही खरंच योगिनी आहे. योगिनी बहिणाबाई त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूचा अनुपम्य सोहळा सांगतात. मनात येतं, आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे भाग्य या योगिनीला कशामुळे मिळालं असेल. बहिणाबाईंनी स्वतः मृत्यूच्या सोहळ्याचं वर्णन करताना विठोबाला असं सांगितलं की आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. या तीर्थात मी 12 जन्म स्नान करत होते. याचं पुण्य माझ्या गाठीशी असावं. मी ज्ञानी नाही, पण माझ्यावर पूर्व पुण्याईमुळे गुरुकृपा झाली आणि मला त्यांच्या आशीर्वादामुळे दिव्य दृष्टी मिळाली. त्यांनी मला आत्मनिष्ठ केलं, ज्ञानी केलं. ज्ञान ही योगशास्त्रातली एक सिद्धी आहे. माझ्या सद्गुरुनाथांनी आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या कृपेने मलाही माझं मरण स्पष्ट दिसलं. हा क्षण म्हणजे स्वानंदाचा शकुन आहे. आत्मारामाला भेटण्याचा क्षण जवळ येतो आहे. सोहम प्राप्तीसाठी प्राणायामाचा श्रीगणेशा सुरू करायला पाहिजे. ज्योती ज्योत सामावती आहे. विरक्तीची तीर्थयात्रा सुरू आहे. या विरक्तीला आता ज्ञानाच्या अग्नीचा स्पर्श हवा आहे. शरीराचा सगळा भाव प्रेतरूप झाला आहे. गुरुकृपेने या देहाची राख होऊन गेली आहे. आपल्या मृत्यूचं वर्णन करणारी बहिणाबाई योगिनी आहे. मृत्यूचा हा आनंद सोहळा ती अनुभवती आहे. मुखी ज्ञाना नामा तुका यांच्या नामाचा जय जयकार चालला आहे. आता प्राणज्योत पांडुरंग स्वरूपात मिळून गेली आहे. तुळशीची बुक्याची उधळण झाली आहे. या योगिनीच्या लेकाने विठोबाने मंत्रासहित अंत्यसंस्कार केलेत आणि विठोबा योगिनी बहिणाबाईची आर्त मनाने आता तो आरती म्हणू लागला आहे. सांगसी सकळा मृत्यू 5 दिवसांचा, प्रायश्चित्त विधी सारुनी द्विज पूजिले हरिवाचा. सकळांसी आशीर्वाद देवनी गीतेचा, स्मरणी तत्पर होऊनी 18 वाचा. जयदेव जयदेव जय योगिनी बहिणाबाई, अंती आरती उजवूनी ठेवी मानस तव पायी. स्त्री जन्म सत्कारणी लावणाऱ्या, स्त्री जन्माचं महात्म्य पटवून देणाऱ्या, स्त्री शक्तीची महती सिद्ध करून दाखवणाऱ्या योगिनी बहिणाबाईंना शतशः वंदन. धन्यवाद.